सर्व पत्रकार बंधूंना सस्ने नमस्कार। खरं म्हणजे 264 गुहागर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे साधारणतः 30 ते 35 हजार मतदार हे कायमस्वरूपी असल्यामुळे आणि या मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीने अनेक वर्ष अधिराज्य गाजवल्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीलाच महायुतीच्या माध्यमातून लढायला मिळावा यासाठी आम्ही आग्रही होतो आणि हा आग्रह आमचा शेवटच्या आधी क्षणापर्यंत होता। भारतीय जनता पार्टीच्या शिरस्थ नेतृत्वाने गेल्या 1.5 ते 2 वर्षात हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच लढेल याचं नेतृत्व डॉक्टर विनय नातू करतील असं वारंवार या गुहागर तालुक्यातच येऊन सांगितलेलं असल्यामुळे किंवा विधानसभा मतदारसंघात सांगितलेलं असल्यामुळे साहजिकच आहे या मतदारसंघातला भारतीय जनता पार्टीचा शेवटचा मतदारसुद्धा कार्यकर्तेसुद्धा फार उत्साहित झाले होते आणि पायाला भिंगरी लावल्यासारखे या मतदारसंघात फिरत होते। पण यामध्ये सुद्धा मिठाचा खडा पडला आणि हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आला नाही। का दिला नाही, कशामुळे दिला नाही, हा मतदारसंघ महायुतीत भारतीय जनता पार्टीकडून बाजूला करण्यासाठी काय गणितं लावली ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनाच माहिती आहे। त्यांच्याबद्दल ती 100% आमच्या प्रत्येकाच्या मनात ही नाराजी आहे की नाही, तर ती नाराजी आमच्यापुरतीच आहे आणि ती आमच्या संघटनेपुरती आहे आणि यामुळे आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो। हे आग्रही असताना डॉक्टर विनय नातू उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करू ही प्रत्येकाची भावना होती। आणि मग साधारणतः 4 ते 5 दिवसापूर्वी आमचे पालक जे आहेत सन्माननीय चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आमचं सांत्वन केलं आणि सांत्वन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 100 नाही 1001% हा गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून शिवसेना लढणार आहे। कोणत्या निकषात ते निकष नाही, फक्त पार्टी पक्ष आमच्याकडून सगळ्या कामांची पूर्तता करून घेत होता आणि आम्ही तो करतही होतो, म्हणजे मीच नव्हे तर सगळे करत होतो। पण असं असताना सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीतून सन्माननीय राजेशजी बेंडल यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। पण हा अर्ज दाखल करेपर्यंत या उमेदवारीची कुठेही घोषणा झाली नव्हती, त्यांना एबी फॉर्म मिळाला नव्हता असं मी ऐकून होतो आणि त्याच्यामुळे जायचं ह्या उमेदवारीच्या अर्ज भरतानाचा जो त्यांचा माहोल होता, त्या रॅली होती किंवा जे काही विषय कार्यक्रम त्या कार्यक्रमात कसं यायचा आमच्या पुढे प्रश्न होता। हा जसा प्रश्न होता तसा दुसरा विषय असा आहे की महायुतीतील जे शिरस्थ नेतृत्व आहे, म्हणजे या आता विधानसभेमध्ये 3 तालुका आहेत, पूर्ण गुहागर तालुका आहे, 92 बूथ चिपळूण आहे आणि 90 बूथ खेड आहेत। आम्ही 3 तालुकाध्यक्ष आहोत। 3 तालुकाध्यक्षांपर्यंत किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांपर्यंत या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या विषयात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा असं कोणत्याही रीतीने आम्हाला रीतसर आमंत्रण नव्हतं आणि म्हणून आम्ही त्या कालच्या उमेदवारी अर्ज करण्याची जी काय माहोल होता त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो नव्हतो। याचा अर्थ आम्ही महायुतीच्या विरोधात आहोत का, तर आम्ही 100% महायुतीच्या विरोधात नाही आणि म्हणून आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मी अर्ज दाखल करणार, मी अगोदर जे तुम्हालाही सांगितलं होतं तेच तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत होतो आणि आज ही जी सगळी मंडळी जमा माझ्याबरोबर झाली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातून अर्ज दाखल करायचा, मग तो अपक्ष असला तरी चालेल आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीचं काम जी गेले अनेक वर्ष मंडळी करतात ती मंडळी उपस्थित आहे। आमचा राग हा महायुतीवर आहे का, तर आमचा राग महायुतीवर नाही। आमचा राग उमेदवार आत्ता जे आमचे असं म्हणूया की आमचे महायुतीचे राजेश बेंडल आहेत का, राजेश बेंडल जे आहेत त्यांच्यावर आहेत का, तर राग त्यांच्यावर आहे। आमचा जो राग होता आणि तो राग कुटुंबातला होता, तो आमच्या शिरस्थ नेतृत्वावरच होता की तुम्ही जर 1.5-2 वर्ष आम्हाला हे सगळं करायला लावलं, मग या विधानसभेची उमेदवारी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवरती घेण्याची जबाबदारी तुमची होती आणि म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत की अगदी 10 वाजेपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी अर्ज दाखल करतोय आणि मी तुमच्याशी खोटं काही बोलत नव्हतो। ही जी सगळी माझी मंडळी सहकारी पूर्ण विधानसभेतनं आलेले आहेत, ते पत्रकार परिषदेसाठी आलेले नाहीत, तर ते आलेत मी फॉर्म भरणार म्हणून आणि हे माझे दोन्ही अर्ज आहेत, तुम्ही बघू शकता, पूर्ण बीजेपी पण आणि अपक्ष पण, पूर्ण कागदपत्रांसहित। ही काय कोणाच्या भावनांशी खेळण्याचा प्रश्न नाही आहे, आमचा हा आत्मसन्मान होता। आणि आत्ताच काही वेळापूर्वी साधारणतः तळीला एवढीच मंडळी होती आणि तेवढीच मंडळी आता गुहागरला आहेत, जे जिल्ह्याचे आमचे सन्माननीय कार्यसम्राटच आम्ही म्हणून जिल्हाध्यक्ष केदारजी साठे, त्यांनी मुंबईला काही पक्ष नेतृत्वातल्या लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून जो एक निरोप आला
की आपण अर्ज दाखल करणे हा महायुतीसाठी घातक ठरू शकतो, भारतीय जनता पार्टीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळे संघटनेने विनंती केली की जसं तुम्ही आत्तापर्यंत आमचं प्रत्येक म्हणणं ऐकलं तसं तुम्ही हेही ऐका की तुम्ही उमेदवारी अर्ज सादर करू नका. आणि एवढ्यासाठीच मी तुम्हाला केलं आहे की तुमचे पत्रकार सर्व बंधूंचे माझ्यावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती या प्रसिद्धी माध्यमाच्या रूपात अनंत उपकार आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही आमच्याबरोबर राहिलात आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचावा की आम्ही जो भारतीय जनता पार्टी म्हणून अपक्षात अर्ज सादर करणार होतो, हा अर्ज आम्ही सादर न करण्याचा ठरवलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी आत्ताच्या क्षणापासून महायुतीचा घटक पक्ष म्हणून जोरदार कामाला लागेल. आणि गुहागर विधानसभेची जी निवडणूक आहे, ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या महायुतीचा इथे विजयी होईल. एवढं सांगण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्ही तुमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे यांचं ऐकलत आणि हा निर्णय घेतलात, पण कालपर्यंत जो निरोप तुम्हाला महायुतीतल्या घटक पक्षांकडून आला नव्हता तो अद्याप आलेला आहे की नाही? 100% ना. मी एकच केदार साठे नाव घेतलं, असे अनेक त्याच्याबरोबरचे विषय आहेत. केदार साठे आणि पालकमंत्री उदयजी सामंत यांचं आज बोलणं झालं आहे. येत्या 2 दिवसात, खरं म्हणजे आजच पालकमंत्री सामंत साहेब गुहागरला येणार होते युतीची बैठक करायला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद करायला. पण जिल्हाध्यक्ष आमचे सन्माननीय केदारजी साठे हे चव्हाण साहेबांचा फॉर्म भरायला डोंबिवलीत गेले असल्या कारणाने ही बैठक आमची समन्वयाची 2 दिवसात पुढच्या पार पडेल. म्हणजे याचा अर्थ लोकसभेप्रमाणेच आत्ता भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते महायुतीसाठी जसं त्यावेळेला तटकरेंच्या बाजूने उभे राहिले होते तसेच आत्ता राजेशजी भेंडर यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत का? महायुतीच्या पाठीमागे उभे राहणार. आम्हाला महायुती निवडून आणायची आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करायचे आहेत, आम्हाला शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे, आम्हाला दादांचे हात बळकट करायचे आहेत. आणि महाराष्ट्राची निवडणूक ही देशावर परिणाम करणारी आहे. कारण या देशाची आर्थिक राजधानी ह्या महाराष्ट्रात आहे. या महाराष्ट्राची मुंबईत ही आहे, ती देशाची राजधानी आहे. त्यामुळे ह्याचा जो फरक पडणार आहे, हा फरक देशाच्या नेतृत्वात पडणार. उमेदवारावर नाराजी मात्र महायुतीवर प्रेम. अजिबात उमेदवारांवर नाराजी नाही. आमची नाराजी ही आमच्याच पक्षातल्या शिरस्त नेतृत्वावर होती. आमची नाराजी राजेश बेंडर साहेबांवर अजिबात नाही. दुसरं म्हणजे आज आपण जे पहिले आपले बीजेपीचे दावे झाले पूर्ण फायनल झालं होतं की माझे आमदार आपल्या विनय नातू यांची भूमिका काय असेल हे तालुका अध्यक्ष म्हणून सांगायचं. त्या नातू साहेबांची भूमिका ही महायुती बरोबरचीच आहे. आणि ते कधी समोर येणार? तर नातू साहेब थोडेसे कौटुंबिक विषयामुळे बाहेर आहेत. त्यांचं कौटुंबिक इमर्जन्सीच्या विषयामुळे थोडे बाहेर आहेत. पण नातू साहेबांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या समजवण्यानुसार ह्या निर्णयात विषय त्यांचा सुद्धा सहभाग तेवढाच आहे. मी संघटना म्हणून फक्त जिल्हाध्यक्षांचं नाव घेतलं. याच्यात ह्या विषयात पुढाकार घेण्यात तालुक्यातले पण काही आमचे जे जुने पदाधिकारी आहेत त्यांच्याही चर्चा झाल्या. काल रात्रभर आमचा हा विषयच होत होता. पण आम्ही महायुतीत कुठेही मिठाचा खडा होणार नाही. महायुतीसाठी 100% प्रयत्न करणार. दुसरं म्हणजे आपले ओबीसी जिल्हा अध्यक्ष संतोष जगताप उमेदवारी अर्ज दाखल करतात असं आपल्याला समजतं. हा विषय होईल नाही, हा विषय परिपूर्ण वेगळा आहे. अर्ज दाखल केल्यावर काय त्यांच्या पक्षावर काय नाही, त्यांनी माझ्या माहितीनुसार त्यांनी ओबीसी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. जिल्हाध्यक्ष केदार साठेंकडे दिलाय. 100% दिल्याची माझी माहिती आहे. त्याच्यामुळे नाही, आता जिल्हाध्यक्षांनी राजीनामा जर दिला तर त्यांची सगळी जी खालची संघटना असते किंवा जी बॉडी असते ती डिस्क्वालिफाय होते. त्याच्यामुळे तो काय प्रश्नच नाही. आता त्यांच्याबरोबर समजा उमेदवारी अर्ज भरताना जे लोक दिसतील त्या सगळ्यांवर तुम्ही पक्ष सिस्टममध्ये म्हणून कारवाई 100% खात्री करणार. त्यांना समजूनही येणार आणि कारवाईचा विषय हा पक्षांतर्गत आमचा होईल. तुमचे शृंगारचे शहर अध्यक्ष युवांचे ते त्यांच्या समवेत आहेत. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले अध्यक्षही त्यांच्या समवेत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणार का पक्ष? मी आता तेच सांगितलं, आम्ही खात्री करू. कारण कसं आहे, भारतीय जनता पार्टी या गुहागर विधानसभेत लढणार. डॉक्टर विनय नातू त्याचं नेतृत्व करणार. या चांगल्या भावनेने सगळे जे एकत्र झाले होते, आपल्या जीवाची बाजी लावत होते. पण आमचाच निर्णय होत नसल्यामुळे काही जणांची नाराजी असू शकते. कोण नाराज नाहीत असं मला म्हणता येणार नाही. पण जे काय असतील ते काय भावनेने तिथे गेले होते, त्यांचा उद्देश काय होता. एखाद्याची जवळची मैत्री असू शकते. जसा तुम्ही आजचा विषय सांगताय तसा कालचा जो विषय होता बेंडल साहेबांचा,
ह्या रॅलीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने होते, पदाधिकारी मोठ्या संख्येने होते. त्यांच्याही काही भावना वेगळ्या असू शकतात, म्हणून आम्ही त्यांच्यावर लगेच कारवाईचा बडगा उगारणार का? निर्णय आमचा आज होतोय सहभागी होण्याचा. निर्णय करण्यामागे आजचा किंवा आम्ही काल न जाण्यामागे जी अनंत कारणे होती त्याच्यातलं एकही होतं असं कारण होतं की आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे ना. आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. तसं तुम्ही जे म्हणताय तुमची माहिती जर खरी असेल तर मी तालुकाध्यक्ष म्हणून त्याची खात्री करेन. हा विषय संघटनेत जिल्हाध्यक्षांपर्यंत पोहोचवेन आणि मग आम्ही विचारांती त्याच्यावरती निर्णय घेऊ. स्थानिक पातळीवर आपली बैठक झाली का महायुतीची? 100% नाही. केव्हापर्यंत समजेल? आता पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेतली की पुढच्या 2 दिवसात ही बैठक होईल. जे माझे कार्यकर्ते गेले 15 वर्ष काम करतात, जे काही सिनियर आहेत, जे काही ज्युनियर आहेत, यांच्या उज्ज्वल भवितव्याचा प्रश्न आहे ना. हा प्रश्न संघटना कशी हाताळणार आहे याची आमची सकारात्मक बैठक एकदा त्यासाठी मुंबईत काही होईल. मागणी केली का? नाही, एक नाही, अनेक मागण्या आहेत ना. अनेक मागण्या आहेत, पण त्या सगळ्याच काय आता तुम्हाला जर सांगितलं तर परत आपण एकत्र कधी बसणारच नाही. महायुती म्हणून एकत्र ठेवण्याचे काही अट ठेवलं असेल तर? अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे काम करणार आहे आणि बेंडल साहेबांच्या विजयासाठी आम्ही कंबर कसणार आहोत. मात्र ती उदय सामंतांची जी काही बैठक आहे ती बैठक आमची समन्वयाची झाली. मनोमिळून झाल्यावर मनोमिलनाचा विषयच नाही. तुम्ही सन्मान तर दिलाच पाहिजे ना. आणि लक्षात घ्या 322 बूथवरती पोहोचलेली या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गेले 1.5-2 वर्षात जे काम केलं आहे, मग बेसिक असेल, महिला असतील, युवा मोर्चे असतील, वेगवेगळ्या आघाडी असतील, वेगळ्या सेल असतील आणि आम्ही 3 तालुकाध्यक्ष असू. त्याचबरोबर नातूसाहेब असतील, केदार साठे असतील किंवा जिल्ह्याची सगळी मंडळी असतील, फार प्रामाणिकपणे काम केलं. याची खंत मतदानामध्ये परिणामकारक ठरू शकते का? अजिबात नाही. ही खंत आमच्या पर्सेंटेज कमी होतील? अजिबात नाही 35,000 होणार. मध्ये. अजिबात नाही होणार. वाढतील आणि वाढवण्याचा प्रयत्न करू. बेंडल साहेबांना विजयी करण्याचा विषय नक्की करू. जैतापकरांनी राजीनामा दिला म्हणतात, त्याचा परिणाम किती होईल बीजेपीवर? जैतापकरांना पद कोणी दिलं होतं? तर भारतीय जनता पार्टीने दिलं होतं. प्रत्येक आमचा माणूस हा कुठल्याही सेलमध्ये असला तर तो मूळचा भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यामुळे जैतापकर दादा पण आमचे ओबीसीचं चांगलं नेतृत्व होतं, पण त्यांच्या मनात जर काही वेगळं असेल आणि आज ते जर करत असतील, ते जर पक्षात असते तर माझ्यासारखा माणसाला जसा फोन आला संघटनेत तसा आला असता. त्यांनी राजीनामा देऊन हा अर्ज मांडल्यामुळे आम्हाला किंवा पार्टीला नैतिक अधिकार राहत नाही. याचा अर्थ तुमचे नुकसान आहे. महायुतीला याचं नुकसानकारक ठरू शकतो ना? 100% नुकसान होणार नाही. मी काय म्हटलं, राजीनामा जैतापकरने दिलाय. देऊ दे राजीनामा. ते जे मतं मिळवणार आहेत ते बीजेपीचीच मतं असणार आहेत. 100% नाही. तुम्ही बघाल निकाल लागेल तेव्हा. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला का पक्षाने? भारतीय नाही, जाऊ दे, जनता राजीनामा पार्टीपासून कुठेतरी ते बाजूला कुंकू गेले. होती ना, कुंकू बरोबर. होती. आता एकदा विषय आहे, ते ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आहेत. एकदा मग आम्ही करू प्रयत्न, बेंडल साहेबांना घेऊन प्रयत्न करू. त्यांचं मन वळलं तर काय वेल्यान निघून दुग्ध शर्करा येऊ. ते प्रयत्न करणार आहात अजून. 100% करू ना. महायुतीच्या विजयासाठी काय जेवढे प्रयत्न करायचे असतील तेवढे भारतीय जनता पार्टी सगळ्यांना एकत्र घेऊन प्रयत्न करणार.